वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं सूस केक्स अँड किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय स्वादिष्ट, खुसखुशीत आणि हेल्दी कुकीजची रेसिपी। या कुकीजची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये मैदा वापरलेला नाही, रिफाइंड साखर वापरलेली नाही आणि ओव्हनचीही गरज नाही। या कुकीज आपण गव्हाच्या पिठापासून आणि गुळाचा वापर करून बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया या स्वादिष्ट आणि घरगुती हेल्दी कुकीज रेसिपीला। सर्वात आधी मी इथे एक बोल घेतलेला आहे, त्यामध्ये 100 ग्रॅम बटर घालणार आहोत। हे बटर रूम टेम्परेचरवरचं आहे, म्हणजेच अगदी कडकही नाही आणि अगदी पातळही नाही। आता आपण यामध्ये 2/3 कप एवढं गूळ घालणार आहोत। गूळ इथे मी किसून घेतलेला आहे, तुम्ही गूळ पावडर सुद्धा वापरू शकता। आता आपण हँड विस्करच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला सुद्धा हे हँड विस्कर घ्यायचं असेल तर मी खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे। जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। हे आपल्याला तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत या बटरचा रंग थोडा लाईट होईल आणि हे बटर थोडंसं हलकं होईल। मला 4 ते 5 मिनिटं लागली हे बटर फेटून घ्यायला। आता मी यामध्ये 1 टीस्पून एवढं व्हॅनिला एसेन्स घालत आहे। स्पॅच्युलाच्या मदतीने आपण हे सगळं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक चाळण ठेवलेली आहे, यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालत आहे, 1/3 कप कोको पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि 3/4 टीस्पून बेकिंग पावडर। हे सगळं व्यवस्थित चाळून घेणार आहोत। चाळून घेतल्यामुळे यामध्ये काही कण असतील तर ते निघून जातील आणि यामध्ये एअर इनकॉर्पोरेट होईल। आता आपण यामध्ये 1/4 कप एवढं दूध घालणार आहोत। हे दूध रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं। सुरुवातीला थोडं थोडं करून दूध घालून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। एक महत्त्वाची टिप, यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरल्यामुळे ह्याला अजिबात ओव्हर मिक्स करायचं नाही। अगदी हलक्या हाताने ह्याला मिक्स करून म्हणजेच एकजीव करून याचा आपण बॅटर रेडी करणार आहोत। आपलं कुकीजचा बॅटर रेडी झालेला आहे। आता आपण हे अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आपलं कुकीजचा बॅटर थंड होत आहे, तोपर्यंत आपण इथे टिन रेडी करून घेऊया ज्यामध्ये आपण कुकीज बेक करायला ठेवणार आहोत। इथे मी एक केक टिन घेतलेला आहे, त्याला थोडंसं बटर लावून त्यावर बटर पेपर घातलेला आहे। जर तुमच्याकडे केक टिन नसेल तर तुम्ही एक जाड प्लेट घेतली तरी चालेल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कुकीज आपण ओव्हनमध्ये बनवणार नाही। कुकीज बेक करण्यासाठी मी इथे एक मोठा टोप प्रीहीट करण्यासाठी ठेवत आहे। तुम्ही टोपाच्या ऐवजी मोठी कढईसुद्धा ठेवू शकता। अर्धा तास झालेला आहे। आपला कुकीजचा बॅटर मी फ्रीजमधून काढून घेतलेला आहे। आता या बॅटरला कुकीजचा शेप देऊया। सर्व कुकीज एक साईजच्या बनाव्यात म्हणून मी इथे 1 टेबलस्पूनचं स्पून घेतलेला आहे, मेजरिंग स्पून। त्यामध्ये थोडं थोडं बॅटर घेऊन त्या व्यवस्थित रेडी करत आहे। या कुकीज आपण फक्त गॅसवर कढईमध्ये किंवा टोपामध्ये बेक करणार आहोत, त्यामुळे ज्यांच्याकडे ओव्हन नाही तेही या कुकीज अगदी सहज घरी बनवू शकतात। कुकीज बेक ठेवताना आपण त्यामध्ये अंतर थोडंसं जास्त ठेवणार आहे, कारण की बेक होताना ह्या थोड्या स्प्रेड होतात, म्हणजेच थोड्या मोठ्या होतात। आता आपण कुकीजवर वरतून चोको चिप्स लावूया। तुम्ही या जागी ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता। एका साईडला आपण टोप प्रीहीट होण्यासाठी ठेवला होता, तो सुद्धा रेडी झालेला आहे। आता आपण यामध्ये कुकीज बेक करण्यासाठी ठेवून देऊया। 20 मिनिटासाठी आपण या कुकीज बेक करून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम लो टू मीडियम एवढाच ठेवणार आहोत। 20 मिनिटं झालेली आहेत, आपण हे ओपन करून बघूयात। वाव, मस्तच आपल्या कुकीज रेडी झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता ह्या कुकीज मस्त अशा स्प्रेड झालेल्या आहेत, म्हणजेच चांगल्या बेक झालेल्या आहेत। आता आपण ह्या व्यवस्थित थंड करून घेऊया।
माझ्याकडे अशी एक जाळी आहे, त्यावर मी ह्या कुकीज काढून घेत आहे. सुरुवातीला ह्या कुकीज खूप गरम असल्यामुळे अगदी सॉफ्ट असतात, त्यामुळे या काढताना खूप लक्ष देऊन आपण ह्या व्यवस्थित हलक्या हाताने काढून घ्यायच्या आहेत. गव्हाच्या पिठामध्ये मैद्याच्या तुलनेत फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते आणि हा अधिक पौष्टिक पर्याय ठरतो. तसंच साखरेऐवजी वापरलेला गूळ हा कमी प्रक्रिया केलेला असल्यामुळे त्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी काही नैसर्गिक खनिजे आढळतात. शिवाय गुळामुळे कुकीजना एक छान नैसर्गिक गोडवा आणि अप्रतिम चव मिळते. जर तुम्हाला हेल्दी स्नॅक्स, मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक पदार्थ किंवा चहासोबत काहीतरी घरगुती खायचे असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच सोप्या, स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.